आज आपण एका अशा कथेच्या गभीरे जाणार आहोत जी वरवर पाहता घटस्फोट आणि पुनर्मिलनाची वाटते. हो. पण खरं तर ती मानवी स्वभाव, आपले निर्णय आणि त्या निर्णयांच्या अनपेक्षित परिणामांबद्दल आहे. अगदी. आपल्याकडे कविता आणि निर्वाण यांची कथा आहे, जी कोर्टाच्या एका निर्णयानंतर सुरू होते आणि एका मध्यरात्रीच्या प्रवासावर संपते. आणि आपला उद्देश फक्त ही कथा सांगणं नाहीये, हं, तर या कथेला एक केस स्टडी म्हणून वापरणं आहे. हं, म्हणजे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की बरोबर. जेव्हा आपण रागाच्या भरात मोठे निर्णय घेतो हं, तेव्हा आपल्या मनात नक्की काय चाललेलं असतं. स्वातंत्र्याची आपली कल्पना आणि वास्तव्यात किती फरक असतो, हं. आणि नात्यांमध्ये अहंकार आणि आपुलकी यांच्यातील लढाईत नक्की कोण जिंकतं. चला, या भावनिक आणि मानसशास्त्रीय प्रवासाची सुरुवात करूया. तर कथेची सुरुवातच मुळात एका अंतिम क्षणापासून होते. कोर्टरूम. कविताला घटस्फोट मिळतो. तिला 30 लाख रुपये नुकसान भरपाई आणि दरमहा 20,000 रुपये पोटगीही मिळते. वकील तिला विचारतात, आता खुश ना? आणि ती काय म्हणते? आणि ती एका हलक्या स्मितहास्याने उत्तर देते, हो, खुश आहे. आता मला कुणाकडून काही नकोय. हे स्मित आणि हे वाक्य यात काहीतरी विरोधाभास वाटतो, नाही का? अगदी. इथेच आपल्याला विश्लेषणासाठी पहिला मुद्दा मिळतो. हे स्मित आनंदाचं नाही, तर म्हणजे एक प्रकारच्या बचावात्मक भूमिकेचं आहे. बचावात्मक? हो. मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह डिसोनन्स कमी करण्याचा प्रयत्न म्हणता येईल. म्हणजे आपण घेतलेला निर्णय कितीही कठीण असला तरी आपण स्वतःला पटवून देतो की तो योग्यच होता. अच्छा. मला कुणाकडून काही नकोय हे वाक्य तिच्या स्वातंत्र्याचं घोषणेपेक्षा जास्त तिच्या दुखावलेल्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. तिला पैशांपेक्षा कुणावर अवलंबून न राहणं हे जास्त महत्वाचं वाटतंय. जे अनेकदा नात्यात विश्वास गमावल्याचं लक्षण असतं. बरोबर. आणि याच वेळी तिचा नवरा निर्वाण कोपऱ्यात शांतपणे उभाय, पण कविता त्याच्याकडे एकदाही बघत नाही. हे फक्त दुर्लक्ष करणं आहे की यामागे आणखी काही आहे? नाही, हे फक्त दुर्लक्ष नाहीये. याला आपण म्हणजे एक प्रकारचं परफॉर्मेटिव्ह डिटॅचमेंट म्हणू शकतो. परफॉर्मेटिव्ह डिटॅचमेंट म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी, विशेषतः आपल्या आईवडिलांना आणि कदाचित स्वतःलाही, आपण किती कणखर आहोत आणि या निर्णयाचा आपल्यावर काहीही परिणाम झालेला नाही हे दाखवण्याचा एक अजाणता प्रयत्न. आतून ती कितीही तुटलेली असली तरी. हो, बाहेरून ती एक भिंत उभी करतीये. आणि निर्वाणचं शांत उभं राहणं हे सुद्धा खूप काही सांगून जातं. ती त्याची हतबलता असू शकते किंवा त्याला अजूनही आशा असेल. अगदी, त्याला अजूनही वाटत असेल की हे नातं संपलेलं नाहीये. पण दोघांमध्ये संवाद पूर्णपणे थांबला आहे आणि हीच कोणत्याही नात्यातील सर्वात धोकादायक स्थिती असते. घटस्फोटानंतर कविता माहेरी जाते. तिला वाटतं की आता खरं स्वातंत्र्य मिळालं. पहिला महिना खूप चांगला जातो, सगळे तिची खूप काळजी घेतात. सुरुवातीला असंच होतं. पण दुसऱ्या महिन्यापासून चित्र बदलायला लागतं. भाऊ आणि वहिनीचे टोमणे सुरू होतात. भाचे विचारतात की ती किती दिवस राहणार आहे. ज्या स्वातंत्र्याच्या अपेक्षेने ती आली होती ते इतक्या लवकर नाहीसं का होऊ लागतं? कारण तिने स्वातंत्र्याची व्याख्या चुकीची केली होती. म्हणजे तिला वाटलं होतं की स्वातंत्र्य म्हणजे पतीच्या घरापासून मुक्ती. पण ती एका सामाजिक रचनेतून बाहेर पडून दुसऱ्या सामाजिक रचनेत प्रवेश करत होती, जिथे तिची भूमिका आणि ओळख दोन्ही पूर्णपणे बदललेलं होतं. अच्छा. इथे एक महत्वाचं सामाजिक वास्तव समोर येतं. भारतीय समाजात आजही अनेक कुटुंबांमध्ये माहेर हे मुलीसाठी एक तात्पुरतं आश्रयस्थान मानलं जातं, कायमस्वरूपी घर नाही. तिचं खरं घर हे सासरच असतं. ही मानसिकता खोलवर रुजलेली आहे. म्हणजे तिची ओळख घरातील सदस्यावरून एक जबाबदारी किंवा पाहुणी अशी बदलते. बरोबर? अगदी बरोबर. आणि ही फक्त भावनिक गोष्ट नाही, तर ती आर्थिक आणि व्यावहारिक सुद्धा आहे. तिची उपस्थिती कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात, त्यांच्या स्वातंत्र्यात आणि आर्थिक नियोजनात एक अडथळा म्हणून पाहिली जाऊ लागते. म्हणूनच जो भाऊ आधी तिचा आधार होता तो आता तिला जबाबदारी घ्यायला सांगतो. हो. आणि वहिनीचे टोमणे ते तिच्या स्वतःच्या असुरक्षिततेतून आलेले असू शकतात. अचानक घरात आणखी एक प्रौढ व्यक्ती कायमची राहायला आल्याने घरातील समीकरणं बदलतात. आणि ज्या स्वातंत्र्याची कविताला अपेक्षा होती ते तिला मिळालंच नाही. उलट सासरी तिला काही प्रमाणात निर्णय स्वातंत्र्य होतं. इथे तर तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. आणि मग शेजाऱ्यांची कुजबूज सुरू होते. तिचा घटस्फोट झालाय, आता माहेरीच राहणार. हा सामाजिक दबाव तिच्या एकाकीपणात आणखी भर घालतो. हो. आणि इथेच तिला पहिल्यांदा जाणीव होते की तिने काय गमावलं आहे. काय गमावलं आहे? सासरचं घर कदाचित भांडणांचं असेल, पण ते तिचं स्वतःचं घर होतं.
तिथे तिचा अधिकार होता, तिची एक ओळख होती. माहेरी ती आता ना घरची सदस्य होती ना पाहुणी, ती मधल्यामध्ये कुठेतरी अडकली होती. हो, ही भावना माणसाला आतून पोखरते. नक्कीच. ज्या घराला ती हक्काचं मानत होती, तिथेच तिला परकेपणाची वागणूक मिळू लागली होती. आणि याच घुसमटीतून ती एका रात्री टेरेसवर बसून आत्मपरीक्षण करते. ती स्वतःलाच विचारते, पैसे मिळाले, स्वातंत्र्य मिळालं, पण इज्जत, आपुलकी आणि घर हा क्षण तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरतो. तिला तिच्या चुकीची जाणीव होते. इथे एक खूपच रंजक मानसशास्त्रीय संकल्पना समोर येते, ज्याला म्हणतात अफेक्टिव्ह फोरकास्टिंग. अफेक्टिव्ह फोरकास्टिंग. हो, याचा अर्थ भविष्यात आपल्याला एखाद्या घटनेमुळे किती आणि कोणत्या प्रकारचा आनंद किंवा दुःख होईल याचा आपण अनेकदा चुकीचा अंदाज लावतो. अच्छा, म्हणजे कविताने घटस्फोट घेताना असा अंदाज लावला होता की यामुळे तिला कायमचं स्वातंत्र्य आणि सुख मिळेल. अगदी. तिला वाटलं होतं की निर्वाणच्या अनुपस्थितीमुळे येणारी पोकळी पैसे आणि स्वातंत्र्य भरून काढतील. पण तिने त्या स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या सामाजिक एकाकीपणाचा, भावनिक पोकळीचा आणि अधिकाराच्या भावनेच्या नुकसानीचा विचारच केला नव्हता. बरोबर. तिने फक्त दुखातून सुटका होण्याचा विचार केला, पण त्या सुटकेनंतरच्या वास्तवाचा विचार केला नाही. तिची चूक केली. फैसला घेताना मी फक्त दुःख पाहिलं पण परिणाम पाहिलेच नाही. ही कबुली याच्याच एफेक्टिव्ह फोरकास्टिंगमधील त्रुटी दर्शवते. तिला आता कळतं की भौतिक गोष्टी जसे की पैसे भावनिक गरजांची पूर्तता करू शकत नाहीत. माहेर आहे पण अधिकार काहीच नाही, हे वाक्य तिची संपूर्ण हतबलता दर्शवतं. आणि मग तिला आपल्या अहंकाराची जाणीव होते. ती म्हणते, माझं खरं घर मी माझ्या अहंकाराने सोडून आले. या क्षणी तिला निर्वाणच्या चांगल्या गोष्टी आठवू लागतात. भांडणं विसरून त्याला कठीण काळात दिलेली साथ आठवते. ही आठवणींमधील निवडता कशी काम करते? हे खूप स्वाभाविक आहे. याला मूड कॉन्ग्रुएंट मेमरी असंही म्हणता येईल. मूड कॉन्ग्रुएंट मेमरी म्हणजे जेव्हा आपण दुःखी किंवा एकाकी असतो तेव्हा आपल्याला भूतकाळातील सकारात्मक आणि आश्वासक आठवणी जास्त येतात. अच्छा. रागाच्या भरात तिला फक्त निर्वाणच्या वाईट गोष्टी दिसत होत्या. पण आता जेव्हा तिला माहेरी आपुलकीची आणि सुरक्षेची भावना मिळत नाहीये, तेव्हा तिचं मन आपोआप निर्वाणसोबतच्या सुरक्षित आणि प्रेमळ क्षणांना शोधून काढतंय. तिला आता नात्याचं खरं मूल्य कळू लागलं होतं. हो, जे फक्त भांडणांच्या पलीकडचं होतं. 4 महिन्यांच्या या घुसमटीनंतर एका रात्री ती एक अत्यंत धाडसी पाऊल उचलते. ती निर्वाणला फोन लावते. हां. आपला अहंकार, स्वाभिमान सगळं बाजूला ठेवून ज्या व्यक्तीशी तिने कायदेशीर नातं तोडलं आहे त्याला ती विचारते, आपण आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का? खरं तर हा क्षण कथेचा आत्मा आहे. हे पाऊल उचलण्यासाठी प्रचंड भावनिक धैर्य लागतं. खरे. याचा अर्थ ती स्वतःच्या चुकीची जबाबदारी घेतलीये. ती आता मी बरोबर होते या भूमिकेतून बाहेर पडून आपल्याला एकत्र राहायचं आहे या भूमिकेत आलीये. या एका फोन कॉलमध्ये तिचा संपूर्ण बदल दिसून येतो. आणि यावर निर्वाणचं उत्तर त्याहूनही महत्वाचं आहे, नाही का? तो तिला दोष देत नाही, जुन्या गोष्टी काढत नाही. नाही, अजिबात नाही. तो फक्त म्हणतो, मीही तुझ्या विना राहू शकत नाही. आपली चूक दोघांची होती. सुधारायला दोघांनीच सोबत चालायचंय. आपली चूक हा शब्दप्रयोग इथे खूप परिणामकारक आहे. हो, प्रचंड. नातं टिकवण्यासाठी किंवा तुटलेलं नातं जोडण्यासाठी हा सर्वात महत्वाचा नियम आहे. तो तुझी चूक किंवा माझी चूक या ब्लेम गेममध्ये अडकत नाही. तो जबाबदारी वाटून घेतो. अगदी. तो आपली चूक म्हणून जबाबदारी वाटून घेतो. हे नात्यातील परिपक्वता दाखवतं. तो तिला हे दाखवून देतो की तो तिच्यासोबत आहे, तिच्या विरोधात नाही. हां, यामुळे कविताला जो दिलासा मिळाला असेल त्याची आपण कल्पनाच करू शकतो. हो, त्याने तिला एक सुरक्षित जागा दिली जिथे ती स्वतःच्या चुका मान्य करू शकते. आणि मग तो तिला फक्त एक प्रश्न विचारतो, तू हो म्हणालीस तर मी आत्ताच निघतो. आणि मध्यरात्री 12 वाजता तो तिला आणायला निघतो. 5 तासांचा न थांबता केलेला प्रवास. हा प्रवास हा फक्त 2 शहरांमधील अंतर नाही कापत, तर त्यांच्या नात्यातील दुरावा देखील कमी करतो. खरंय. नक्कीच. वर्तणूक मानसशास्त्रानुसार याला कॉस्टली सिग्नलिंग म्हणतात. कॉस्टली सिग्नलिंग म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे शब्दांपेक्षा कृतीतून जास्त प्रभावीपणे सिद्ध होतं. विशेषतः जेव्हा त्या कृतीसाठी आपल्याला काहीतरी किंमत मोजावी लागते. अच्छा, म्हणजे इथे निर्वाण 5 तास गाडी चालवून आपली झोप, आराम आणि वेळ खर्च करून हे सिद्ध करतो
की कविता त्याच्यासाठी किती महत्वाची आहे. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो हे सांगण्यापेक्षा त्याने ते करून दाखवलं. हो, या एका कृतीने त्याने कदाचित महिनोन्महिने चालणाऱ्या संवादापेक्षा जास्त विश्वास जिंकला असेल. नक्कीच. सकाळी 5 वाजता तो तिच्या दारात उभा असतो. कविता बाहेर येते, घाबरलेली, लाजलेली, पण चेहऱ्यावर एक दिलासा आहे. ते एकही शब्द बोलत नाहीत. ती फक्त बॅग उचलते आणि त्याच्यासोबत निघते. कारण शब्दांची गरजच उरलेली नसते. दोघांनाही एकमेकांच्या मनातील गोष्ट कळलेली असते. त्याचा 5 तासांचा प्रवास हाच एक मोठा संवाद असतो. हो, आणि कविताचं काहीही न बोलता त्याच्यासोबत निघणं ही तिच्या विश्वासाची आणि शरणागतीची पोचपावती असते. ती आता तिच्या घराकडे नाही तर तिच्या खऱ्या घराकडे परत निघालेली असते. जिथे तिला अधिकार, आपुलकी आणि स्वीकार्यता आहे. बरोबर. तर ह्या कथेच्या विश्लेषणातून आपण काय शिकू शकतो? वरवर पाहता ही एक भावनिक कथा आहे, पण यातून आपल्याला निर्णय प्रक्रियेबद्दल आणि नात्यांबद्दल खूप काही शिकायला मिळतं. हो, यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा धडा अफेक्टिव्ह फोरकास्टिंगचा आहे, ज्याबद्दल आपण बोललो. की आपण अनेकदा भविष्यातील आपल्या भावनांचा चुकीचा अंदाज बांधतो. हो, कवितेला वाटलं होतं की घटस्फोट आणि सुख मिळेल, पण तिला एकाकीपणा आणि सामाजिक दबावाचा सामना करावा लागला. यावरून हेच दिसतं की कोणताही मोठा निर्णय घेताना फक्त तात्कालिक दुःखातून सुटका होण्याचा विचार न करता अगदी त्या निर्णयाच्या सर्व संभाव्य परिणामांचा विचार करणं किती महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे सामाजिक रचनेची समज. कविताला माहेर आणि सासर यातील भूमिकेचा फरक तेव्हा कळला जेव्हा तिने ते अनुभवलं. बरोबर. तिने स्वातंत्र्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरतं मर्यादित समजलं, पण त्यासोबत बदलणारी सामाजिक ओळख आणि अधिकार यांचा तिने विचारच केला नव्हता. आणि तिसरा, सर्वात सकारात्मक धडा निर्वाणच्या प्रतिक्रियेतून मिळतो. हो, नात्यांमध्ये चूक कोणाची हे शोधण्यापेक्षा जबाबदारी वाटून घेणं किती महत्वाचं आहे हे तो दाखवून देतो. आपली चूक होती या एका वाक्याने त्याने नात्याला पुन्हा संधी दिली. ब्लेम गेम नाती तोडतो, तर वाटून घेतलेली जबाबदारी नाती जोडते. आणि त्याची कृती म्हणजे तो 5 तासांचा प्रवास ती शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरली. कथेच्या शेवटी एक सुंदर वाक्य आहे, नाती मोडत नाहीत, फक्त कधी-कधी त्यावरील धूळ हळूवार साफ करायची असते. या कथेने आपल्याला ती धूळ कशी साफ करायची याचा एक वस्तुपाठच घालून दिलाय. आणि जाता जाता ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार सोडून जाते, ज्यावर त्यांनी स्वतः विचार करावा. आपण आपल्या आयुष्यातील मोठे निर्णय घेताना कोणत्या तरी भावनेच्या आधारे भविष्याचा एक नकाशा तयार करतो. पण आपण किती वेळा थांबून स्वतःला विचारतो की आपण ज्या नकाशावर विश्वास ठेवून हा प्रवास सुरू करत आहोत तो नकाशा वास्तवावर आधारित आहे की फक्त आपल्या कल्पनांवर.